ऐका हो मंडळी, शरद पौर्णिमेला जागृत पौर्णिमा असेही म्हणतात. पाश्चिमात्य जगात याला ब्लू मून म्हणतात. असं म्हणतात की निळा चंद्र वर्षातून एकदाच दिसतो, तर शतकात साधारणतः 41 वेळा ब्लू मून दिसतो. यावेळी शरद पौर्णिमेची तिथी 16 ऑक्टोबर 2024 वार बुधवार रात्री 8:40 सुरू होईल आणि 17 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 4:05 राहील. चला तर मग जाणून घेऊया अश्विन महिन्यात येणाऱ्या शरद पौर्णिमेला काय करावं आणि काय करू नये ते. शरद पौर्णिमेला हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत पुण्यदायक पर्व मानलं जातं. शरद पौर्णिमेचे उपाय खूप प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात. आपण सगळेच आयुष्यभर लक्ष्मीच्या मागे धावत असतो. सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची इच्छा बाळगतो. यासाठी आपण आपल्या मेहनतीसह नियमित पूजा अर्चा, दान धर्म, उपवास इत्यादी करत असतो, ज्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी. शरद पौर्णिमा हा तो दिवस आहे ज्या दिवशी महालक्ष्मीचं अवतरण झालं होतं. म्हणूनच या दिवशी महालक्ष्मीची पूजा, आराधना आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय अत्यंत उत्तम फळ देतात. धर्मशास्त्रांमध्ये काही शरद पौर्णिमेचे उपाय सांगितलेले आहेत, जे केल्याने मोठे आर्थिक संकटही दूर होऊ शकते आणि जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा वर्षाव होतो. शरद पौर्णिमेचे उपाय केल्याने जीवनात सुखसमृद्धीची कमतरता राहत नाही. चला तर मग जाणून घेऊया शरद पौर्णिमेला ते काय करावं. उपाय नंबर 1. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता अष्टलक्ष्मीची प्रतिमा घेऊन त्यावर केशराचा टिळा लावावा आणि 8 कमळं अर्पण करा. त्यानंतर महालक्ष्मी अष्टक वाचा. या उपायांमुळे कुंडलीत कोणतेही योग असले तरी महालक्ष्मी भक्ताला अतुलनीय ऐश्वर्य प्रदान करते. 2. शरद पौर्णिमेच्या दिवशी आवळ्याला रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवा, अशी मान्यता आहे. या दिवशी चंद्राच्या किरणात ठेवलेल्या आवळ्यामध्ये औषधी गुण येतात, जो आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतो. 3. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं अवतरण झालं होतं. या दिवशी लक्ष्मी शस्त्र, नामसिद्धी, लक्ष्मी कवच, श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त, महालक्ष्मी कवच, कनकधारा स्तोत्र यासारख्या पाठांचा जितका होईल तितका जप करा. यामुळे पुढील पिढ्यांवरही महालक्ष्मीची कृपा राहते. 4. या दिवशी तांब्याच्या भांड्यात देशी तूप भरून एखाद्या ब्राह्मणाला दान करा आणि त्यासोबत दक्षिणा द्या. यामुळे खूप मोठे पुण्य प्राप्त होतं. धनलाभ होण्याची शक्यता वाढते. या दिवशी ब्राह्मणाला खीर, कपडे इत्यादींचं पण दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. 5. या दिवशी संध्याकाळी 11 किंवा त्यापेक्षा जास्त तुपाचे दिवे लावून घराच्या पूजास्थळ, छत, बाग, तुळशीचं रोप, 4 भिंती यासारख्या ठिकाणी ठेवा. म्हणजेच या दीपमालांनी घर सजवल्यामुळे महालक्ष्मीची कृपा होईल. 6. महालक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. धर्मशास्त्रानुसार गाईच्या दुधात महालक्ष्मीचा वास असतो. म्हणून या दिवशी शक्य असेल तितक्या गाईच्या दुधात खीर बनवा आणि त्यात केशर, खारीक, मेवे सामर्थ्यानुसार घाला. अशी मान्यता आहे की खीर चांदीच्या भांड्यात बनवावी, कारण चांदीमध्ये प्रतिरोधकता अधिक असते, ज्यामुळे विषाणू दूर राहतात. किंवा खीर बनवल्यानंतर त्यात चांदीचा सिक्का किंवा चांदीची वस्तू घालून चंद्राच्या प्रकाशात ठेवा. 7. शरद पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने किमान 30 मिनिटं तरी चंद्रप्रकाशाचं स्नान करावं. यासाठी रात्री 10 ते 12 ही वेळ अत्यंत योग्य असते. हे काम रात्री 11 पूर्ण करा. 8. दमा असलेल्या लोकांसाठी शरद पौर्णिमेची रात्र वरदान ठरते. शरद पौर्णिमेच्या रात्री खीर चांदण्यामध्ये ठेवण्यासाठी रात्री 11 वाजेपर्यंत ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी ती खीर महालक्ष्मीला अर्पण करून ती खीर रोग्याला द्यावी. दमा असलेल्या रुग्णाने या रात्री चंद्राच्या चांदणीत जागरण करावं आणि या रात्री 2 ते 3 किलोमीटर चालावे. त्यामुळे दमेच्या आजारातून खूप सुधारणा होते. 9. असं समजलं आहे की शरद पौर्णिमेच्या दिवशी औषधीय वस्तूंच्या स्पंदन क्षमतेत खूप वाढ होते. लंकेचा राजा रावण शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांना आरशाच्या माध्यमातून त्याच्या नाभीत ग्रहण करत असे, ज्यामुळे त्याला प्रचंड शक्ती प्राप्त होत असे. 10. असं मानलं जातं की शरद पौर्णिमेच्या चांदण्या रात्री 10 ते मध्यरात्री 12 कमी वस्त्रांमध्ये चंद्राच्या चांदण्यात स्नान करणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा प्राप्त होते, त्याचं यौवन वाढतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीने या दिवशी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान घरात न राहता चंद्राच्या प्रकाशातच राहावं. 11.
मान्यता अशी आहे की शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमा त्याच्या पूर्ण 16 कलांसह अवरेत असतो. या दिवशी चंद्राच्या किरणात अमृताचा वास असतो. या किरणांमधून अमृत वर्षाव होतो. या किरणांमध्ये समाहित असलेल्या अमृताचं सेवन केल्याने सर्व प्रकारचे आजार दूर होतात. आयुर्वेदातही चांदण्याच्या औषधीय महत्त्वाचा उल्लेख आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री खीर चांदण्यामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचं सेवन केल्याने नवे रोग दूर होतात आणि यौवन टिकून राहतं. 12. शरद पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण भगवानाला आंबा, सिंगोळी, नारळ, पिवळे फूल, लवंग, वेलची, केशर, मिठाई अर्पण करत सत्यनारायणाची कथा सांगावी. या दिवशी सत्यनारायणाची कथा सांगितल्याने महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. जीवनभर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते. जातकाच्या घरात आणि व्यवसायात धन, सुख, समृद्धीची कधीही कमतरता राहत नाही. 13. भगवान विष्णूंना आवळा अत्यंत प्रिय आहे. शरद पौर्णिमेला भगवान श्री विष्णूंना आवळा अर्पण केल्याने आणि आवळ्याची पूजा केल्याने महालक्ष्मी घरात नक्की येते. 14. पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनादरम्यान देवी महालक्ष्मी प्रगट झाल्या. त्यांच्या सौंदर्य रूपाला पाहून देव आणि दानव त्यांना मिळवण्यासाठी एकमेकांशी संघर्ष करू लागले. या संघर्षाच्या वेळी देवी लक्ष्मी मातेने आवळ्याच्या झाडाखाली आराम केला होता. म्हणूनच नवरात्रीच्या काळात माता अष्टमी आणि नवमी यांना शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याला जल अर्पण केलं जातं. 15. मान्यता अशी आहे की शरद पौर्णिमेच्या दिवशी आवळ्याचं झाड लावणं, त्याची सेवा करणं आणि संध्याकाळी त्याजवळ दीप लावल्याने माता लक्ष्मी त्या व्यक्तीला कधीच सोडत नाही, त्याच्यावर कधीही कर्ज राहत नाही आणि त्याला अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त होतं. 16. शरद पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन माता लक्ष्मीला इत्र आणि सुगंधित उदबत्ती अर्पण करावी. इत्राची बाटली उघडून देवीच्या वस्त्रांवर शिंपडावी आणि उदबत्ती जाळावी. त्यानंतर धन, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची माता लक्ष्मीला आपल्या घरी स्थायिक होण्यासाठी प्रार्थना करावी. यामुळे माता लक्ष्मी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. चला तर मग जाणून घेऊया शरद पौर्णिमेला काय करू नये ते. 1. या दिवशी कोणत्याही परिस्थितीत दारूचं सेवन करू नका, कारण या दिवशी दारूचा मेंदूवर खूप गहिरा परिणाम होतो. यामुळे शरीरावरच नाही तर तुमच्या भविष्यावरही दुष्परिणाम होऊ शकतात. 2. क्रोध करू नये. वैज्ञानिकांच्या मते या दिवशी चंद्राचा प्रभाव खूप जास्त असतो. यामुळे शरीरातील रक्तातील पेशी अधिक सक्रिय होतात आणि माणूस अधिक उत्तेजित किंवा भावनिक राहतो. प्रत्येक पौर्णिमेला असं होतं, जे व्यक्तीचं भविष्य प्रभावित करतं. 4. मंदाग्नी असलेल्या व्यक्तींना किंवा ज्यांच्या पचनक्रियेत समस्या असतात अशा लोकांना जेवण केल्यानंतर नशेसारखं वाटतं. नशेत न्यूरॉन पेशी शिथिल होतात, ज्यामुळं मेंदूचं शरीरावरचं नियंत्रण कमी होतं आणि भावनांवर अधिक केंद्रित होतं. म्हणून भावनावर नियंत्रण ठेवून कार्य करावं. 5. स्वच्छ जल. चंद्राचा पृथ्वीच्या जलाशी संबंध आहे. जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा समुद्रात भरती ओहोटी येते, कारण चंद्र समुद्राच्या पाण्याला वर खेचतो. माणसाच्या शरीरातही 85% पाणी असतं. पौर्णिमेच्या दिवशी या पाण्याची गती आणि गुणधर्म बदलतात. म्हणून या दिवशी पाण्याच्या प्रमाणावर आणि त्याच्या शुद्धतेवर विशेष लक्ष द्या. धन्यवाद.